नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल आणि माझा व्हिडिओ बघताना एक एक स्माइल स्वतःच्या चेहऱ्यावर नक्की ठेवत असाल। कोण हसत नाहीये, नुसतं माझ्याकडे बघताय, त्यांनी छोटीशी स्माइल आपल्या चेहऱ्यावर ठेवा। खूप छान दिसते स्माइल ठेवल्यावर ना। आपण स्माइल करा आणि आपणच आरशात बघा, बघा तुम्ही किती छान दिसताय ते। तर स्माइल गरज आहे स्माइलची। एक 5 मिनिटं ताईसाठी त्या जीवनात थोडासा आनंद घ्या आणि पुढे चला। सगळ्यांचा मला हा व्हिडिओ दुसरा आहे तुमच्यासाठी, पण सगळ्यांचा हा मला मेसेज आहे की ताई हा पायराइडचा जो ट्री आहे किंवा ज्या हे एवढं अमूल्य आहे की क्रिस्टलचा सोनं आहे ते, तर हे वापरायचं कसं, ह्याचे फायदे काय, आणि ह्याचा स्टोन सुद्धा जर पायराइड स्टोन सुद्धा तुमच्याकडे आहे किंवा ब्रेसलेट आहे तर ह्याचे फायदे काय हे तुम्ही मला विचारत आहात की हा ठेवायचा कुठं, हा वापरायचा कसा, ह्याचं काम काय। तर सगळ्यात महत्त्वाचं पायराइड ब्रेसलेट असो, पायराइड स्टोन असो किंवा पायराइडचं हे असो, तर याची काम काय आहे? पैसा आकर्षित करून घेणे। सगळ्यात मोठं काम याचं आहे की अफाट पैसा आकर्षित करून घेणे। कुठल्या दृष्टीनं? तुमची बौद्धिक पातळी वाढते। बौद्धिक पातळी हा पायराइडचा आहे, तुम्ही मुलांच्या स्टडी टेबलवर सुद्धा ठेवू शकता। बौद्धिक पातळी वाढते, वेगवेगळ्या आयडियाज, व्यापाराच्या असू देत, अभ्यासाच्या असू देत, अजून कशाच्या असू देत, ह्याच्याकडे जर आपण बघितलं, त्राटक केलं तर वेगवेगळ्या आयडिया आपल्या डोक्यामध्ये येत असतात। म्हणून हा ट्री आहे, म्हणून हा पायराइड आहे आणि म्हणून ब्रेसलेट आहे। तर सगळ्यात मोठा पायराइडचा ही आहे। त्याचप्रमाणे कामात मन लागतं। जर तुम्ही हे ऑफिसच्या टेबलावर ठेवलं, अभ्यासाच्या टेबलावर ठेवलं, तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवलं, त्याच्याकडे बघितलं, त्राटक केलं, तर तुमचं जे काम तुम्ही करत असाल त्यात मन लागतं। याचा सुद्धा तेच आहे, त्यात मन लागतं। आता तुम्ही विचारताय हे सगळं कपाटात ठेवून देऊ का? तर नाही, कपाटात ठेवून देऊ नका। जिथं तुमची नजर पडेल तिथं तुमची नजर पडेल, म्हणजे भले ते शोकेस असू दे, चालू शकतो। याच्यावर दुसऱ्याच्या नजरा पडल्या तरी हे स्वतः निगेटिव्ह ऊर्जाच तुमच्या जवळ येऊ देत नाही। त्यामुळे ह्याला काहीतरी निगेटिव्ह ऊर्जा कुणी करेल, त्याच्यात या जगात कुणाच्याच सामर्थ्य नाही आहे ते। त्यामुळे ह्याला कुणाचे काही होत नाही। तर तुम्ही ऑफिसच्या टेबलवर ठेवू शकता, आपल्या स्टडी टेबलवर ठेवू शकता, हे सुद्धा ठेवू शकता, हे सुद्धा ठेवू शकता। पैसा आकर्षित करून घेणं, बुद्धिमत्ता वाढवणं, व्यापाराच्या आयडिया जास्तीत जास्त देणं, अभ्यासाच्या जास्तीत जास्त देणं, कामात मन चांगलं लागणं आणि कोणाचीही वाईट ऊर्जा आपल्यामध्ये न येणं, घराचं वातावरण पवित्र राहणं, घरात कोणीही येऊन जाऊ दे, निगेटिव्ह ऊर्जा हे खेचून घेतं आणि आपलं घर स्वच्छ शांत ठेवतं, हे याचं काम आहे। तर सगळ्यात मोठा आहे हा ह्याचा राजा पायराइड क्रिस्टलचा। तर ब्रेसलेट, क्रिस्टल, हे स्टोन आणि हे यापैकी काही ना काही आपल्याकडं असावं। ज्यांनी घेतलं आहे त्यांना माहिती कळेल। या सगळ्यावर तुम्ही दिलेल्या नावांची रेकी असते। पायराइडला रेकी परत घ्यावी लागत नाही। फार जणींचा कोणतीही गोष्ट घेताना हा प्रश्न असतो, ताई ह्याला रेकी परत घ्यावी लागते का? अरे तुम्ही का असं विचारता? मी म्हणते तुम्ही घेतली 6 महिन्यानं परत परत रेकी तर काय बिघडतं? ताईला 4 पैसे मिळतात हे बिघडतं का तुमचं? पहिल्या वेळी तर ताई तुम्हाला फ्रीमध्येच रेकी देते ना। तर तुम्हाला जर आत्ता सर्दी झाले किंवा तुम्ही जर आत्ता जेवला तर तुम्हाला 6 महिन्यानं काही जेवायची गरज नाही आहे। लेडीज लोकांनो हे लक्षात घ्या, तुम्ही ॲब्रोला 50 रुपये घालवता, मग एकदाच ॲब्रो केलं तर ते कायमच्या सेट होतात का तुमच्या? परत वाढत नाहीत? बाळाची जर आपण एकदा नजर काढली तर परत नजर काढावी लागत नाही। कोणती गोष्ट आयुष्यात अशी आहे की त्याची गॅरंटी आहे की ती 6 महिन्यानंतर त्याला 6 महिने तेच तुम्ही करत राहाल आणि त्याच्यातल्या ऊर्जा नष्ट होणार नाही? ही ऊर्जा आहे, ही नष्ट होती ती तुमच्याच गुणांनी होती, माझ्या नाही। तुमच्याच गुणांनी ह्याची ऊर्जा नष्ट होऊ शकते। तुम्ही याच्यासमोर वाईट, जेवढं तुम्ही वाईट आता एक गोष्ट तुम्हाला सांगते की हे आहे जे आम्हाला शिकताना सांगितलं जातं ते सांगते की जे तयार करत होते वगैरे, आणि तुम्हीही करून बघू शकता, कारण मी स्वतः करून बघितलं। त्याच वेळी मी तुम्हाला सांगते की हे पायराइडचं पिरॅमिड तुमच्यापाशी आहे, ह्याच्यापाशी एखादं सफरचंद ठेवा,
ऊर्जा तुम्हाला चेक करायच्यात ना, तर ह्याच्यापाशी एखादं सफरचंद ठेवा आणि ह्याच्यापासून एक 10 फूट लांब एक दुसरं सफरचंद ठेवा. 2 दिवसानं चेक करा, जे तुम्ही उघडं सफरचंद दुसरीकडे ठेवलं होतं ते सुरकुतायला सुरुवात झाली असेल. पण इथं जसं ठेवलं होतं तसंच ते 6 दिवस राहील. का तर हे त्याला एनर्जी देत राहील. एनर्जी सोर्स असतो रेकीमध्ये, म्हणून 6 महिन्यानं रेकी घ्यावी. कंपल्शन आहे 520च्या क्रिस्टलला. तसं पाहिला गेलं तर प्रत्येक रेकीची वस्तूला 6 महिन्यानं बदलावी तरी, नाही तर त्याची रेकी तरी करावी, हेच रेकीशास्त्र सांगतं. पण आजकालची परिस्थिती, प्रत्येकाची परिस्थिती नीट नसते किंवा काही प्रॉब्लेम असतात, म्हणून मी तुम्हाला सांगते की कमीत कमी 6 महिन्यानं 520च्या राजाला तरी रेकी घ्यायचा. तसं पाहिला गेलं तर 7 चक्रा ब्रेसलेट हे 6 महिनेच वापरायचं असतं. 6 महिन्यानं 7 चक्रा ब्रेसलेट बदलायचं असतं, तेव्हा आपले 7 चक्रा कायमस्वरूपी ॲक्टिवेट राहतात आणि आपण ऊर्जावान राहतो किंवा त्या आजारातून आपण मुक्त होतो. तर प्रत्येक क्रिस्टलला तसं पाहिला गेलं तर 6 महिन्यानं रेकी घ्यायची असते. पण आपली परिस्थिती नसेल, काय नसेल तर घेऊ नका. म्हणून मी तुम्हाला, मला हा प्रश्नच तुमचा आवडत नाही की ताई ह्याला परत रेकी घ्यावी लागेल का? का तुमची खर्च करायची पावर नाहीये? तुम्हाला जर 520चा राजा एवढा भरभरून देत आहे तर तुमच्या अंगात का पावर नाही? 6 महिन्यानं एकदा त्याला ऊर्जावान करून घ्यावं, त्याला थोडंसं खाऊ पिऊ घालावं. सरळ प्रश्न आहे. तर चला, ज्यांनी पायराइड हे घेतलेलं आहे त्यांचा प्रश्न होता, त्याचं उत्तर तुम्हाला मी दिलं आहे की कसा वापरायचा, काय वापरायचं, आता हे तुम्हाला कळलं असेल. घरात कोणतीही दिशा, कोणतंही त्याला काही नाही, तुम्ही कुठेही ठेवू शकता. लॉकरमध्ये कोंडून ठेवू नका. व्यवस्थित ठिकाणी घरामध्ये तुम्हालाच दिवसभर दिसेल या ठिकाणी ठेवा. मुलांना दिवसभर दिसेल या ठिकाणी ठेवा. आज मी घेऊन आली आहे की दरवेळी मी तुम्हाला म्हणत असते, नवग्रह खुश तर सारी दुनिया खुश. नवग्रह खुश तर आपण खुश, नवग्रह खुश तर दुनिया खुश. हे माझं कायमचं वाक्य आहे. मग नवग्रहामध्ये कोणते नवग्रह येतात, नवग्रह चौकीमध्ये कोणते नवग्रह येतात आणि ते काय काय काम तुम्हाला करून देतात, याबद्दलची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा सूर्यग्रह येतो. सूर्यग्रह येतो तर तो जर आपला मजबूत असेल किंवा मजबूत करायचा असेल आपल्याला, तर नवग्रह चौकी घरात असणं महत्वाचं आहे. पण त्याच जोडीचा दुसरा, तुमचा जर सूर्य खराब आहे तर वडिलांचा मान सन्मान करा, म्हणजे सूर्यग्रह मजबूत होईल. सूर्याचा मंत्र रोजच्या रोज म्हणा. सूर्य उगवायच्या आधी उठा आणि सूर्याला रोज पाणी घाला. तेव्हा नवग्रहामधला एक ग्रह पिता हा तुमचा खुश होईल. वडिलांचा मान ठेवा. नवग्रह चौकी नसेल तर हे छोटे छोटे उपाय केले पाहिजेत, आणि असेल तरी सुद्धा यामध्ये केलंच पाहिजे. दुसरा ग्रह येतो चंद्र. तिथं तुम्हाला तो कायमस्वरूपी मजबूत ठेवायचा असेल तर आईची सेवा करा. आईला कधीही दुखवू नका, तर तुमचा चंद्रग्रह हा मजबूत होतो. त्याचबरोबर पाणी वाया घालवू नका. सगळ्यात मोठा संकेत असतो चंद्र खराब व्हायचा की पाणी ते माणूस ओतून देत असतं. तर पाणी वाया घालवू नका, की त्यामुळं तुमचा चंद्र खराब होतो आणि लक्झरी लाईफकडे जायची पावलं तुमची माघारी येतात. चंद्र खराब झाल्यावर मानसिकता सुद्धा खराब होते आणि पौर्णिमा अमावस्येला ती व्यक्ती थोडासा दंगा करते, किरकिर करते आणि अजून काहीही प्रकार करत असते. त्यामुळे चंद्र मजबूत असणं, त्यासाठी रोजच्या रोज चंद्राला आपल्याला इथं तरी निदान बघणं हे गरजेचं आहे. त्यामुळे नवग्रह चौकी पाहिजे. तिसरा ग्रह याच्यामध्ये येतो तो म्हणजे मंगळ. आणि मंगळ जर आपला खराब झाला असेल तर आपल्याला सरकारी नोकरी लागत नाही. कधी कधी लग्नामध्ये सुद्धा अडचणी येतात. नोकरीमध्ये फार साऱ्या अडचणी असतात. तर नवग्रह चौकीमध्ये मंगळाचा जप करणं आणि त्याला रोजच्या रोज पूजा अर्चना करणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर हे जर घ्यायचं नसेल तर मंगळवारी माकडांना फुटाणे आणि गुळ, जिथं शक्य आहे तुम्हाला माकड दिसेल त्यांना गुळ फुटाणे देणं हे अतिशय गरजेचं आहे. हा उपाय आहे मंगळ खराब होत असेल तर. तिसरा आहे बुधग्रह. बुधग्रह खराब झाला तर बुद्धी आपली चालत नाही, ना अभ्यासात चालत, ना व्यवहारात चालत, ना घरात चालत, ना कशात चालत. बुधग्रह मजबूत असेल तर 100 गोष्टी आयुष्यातल्या बुधग्रह करू शकतो आपल्या. त्यामुळे बुधग्रह मजबूत करण्यासाठी नवग्रह चौकी तर घरामध्ये हवीच आहे. त्याचबरोबर जर नसेल किंवा असेल तरी सुद्धा
किन्नर लोक हे बुध ग्रहाचं फार मोठं प्रतीक आहे. त्यामुळं किन्नर जेव्हा दिसतील तेव्हा 10-20 रुपये देणं आणि त्यांचा मान सन्मानानं त्यांच्याशी बोलणं हे गरजेचं आहे. म्हणजे बुध ग्रह आपला मजबूत होतो. त्याचबरोबर त्यांनी दिलेला त्यांच्या दाताखाली आणि त्यांच्या बांगड्यांवरनं त्यांनी दिलेला रुपया हिरव्या कपड्यामध्ये गुंडाळून आपल्याजवळ ठेवणं हे तितकंच बुधग्रह मजबूत करण्यासाठी गरजेचं आहे. 5वा ग्रह आहे गुरुग्रह. गुरुग्रह म्हणजे गुरुस्थानी आहे तो. त्यामुळं मोठ्यांची सेवा करणं, गुरूंची सेवा करणं, जे कुठले तुमचे गुरु असतील त्यांची गुरुवारी पूजा अर्चना करणं, त्यांची आरती करणं, त्यांना जाणं, गुरुचा जप करणं, विष्णूचा जप करणं हे सगळं गुरुग्रहामध्ये येतं. किंवा हातामध्ये पुष्कराज घालणं, हळदीची गाठ जवळ ठेवणं, पंचधातूमध्ये पुष्कराज घालणं या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढचा ग्रह आहे शुक्र ग्रह. लक्झरी लाईफ देणारा ग्रह आपल्याला. तर तो जर तुम्हाला यामध्ये पूजा अर्चना करा, मंत्र जप करा आणि बाकी उपाय काय करायचा तर परवाच रितसर व्हिडिओ मी केला आहे. शुक्रमणी वापरा, स्फटिकचं ब्रेसलेट वापरा. त्याचबरोबर स्त्रियांचा मान सन्मान करा. स्त्रियांचा मान सन्मान करा. आई, मुलगी, बहीण, आत्या, बायको या 5 लोकांचं जास्तीत जास्त अपमान करू नका आणि त्यांना वेळोवेळी छोटी छोटी गिफ्ट देत राहा. गिफ्ट देणं म्हणजे आईला, बहिणीला, मुलीला, आत्याला गिफ्ट देणं इथं शुक्रग्रह मजबूत होतो. म्हणून स्त्रियांना वरचेवर काही ना काही गिफ्ट देत जा पुरुष लोकांनी. आणि स्त्रियांनी सुद्धा स्त्रियांना, बहिणीला, आईला, मैत्रिणीला असे गिफ्ट देत जा, छोटे छोटे का असेना. त्यामुळे शुक्रग्रह हा मजबूत राहतो. त्याचबरोबर स्वच्छ राहा, दात स्वच्छ ठेवा, कपडे स्वच्छ घाला आणि अत्तराचा वास हा शुक्राला खूप प्रभावित करतो. त्यामुळे थोडासा तरी परफ्यूम आपल्याला जरूर मारत जा. स्वच्छता, टापटीपणा, लक्झरी लाईफ जगायची असेल तर या सगळ्या गोष्टींची गरज आहे शुक्रग्रह मजबूत असण्यासाठी. पुढचं आहे शनी ग्रह, ज्याची सगळ्यांना भीती वाटत असते. पण शनी महाराजांना भिवू नका. शनी महाराज हे न्यायाधीश आहेत, फक्त कर्माची फळं देणार. अनेक लोक 7.5मध्ये लखपती करोडपती होतात तर अनेक करोडपती रंक होतात. कारण त्यांचे कर्म तसे असतात. ज्यांची कर्म वाईट आहेत ना त्यांनीच फक्त 7.5ला भ्या. नाही तर शनी महाराज काही करत नाही. थोडीशी आजारपणं देतील, थोडंसं काहीतरी देतील, कारण ती 7.5 आहे आणि कुणीही बिना वाईट कर्माचं नाहीये. आज आपण मुंगी मारणं नाही, मच्छर मारणं सुद्धा एक वाईट कर्मच आहे. त्यामुळे त्याची पापं आपल्याला थोडी ना कुठं लागतात आणि ती भोगावी लागतात. 7.5मध्ये आजारपण येऊ शकतं, एखादं ऑपरेशन येऊ शकतं, पण फार मोठं तुम्हाला म्हणजे मोठ्या राजाचा रंक बनवत नाही तर रंकाचा राजा नक्कीच बनवू शकतो शनिवार. तर मजुरांना त्रास देऊ नका. हाताखालचे जे कामगार असतात त्यांना अध्वा बोलणं, त्यांच्याकडनं जास्त काम करून घेणं आणि कमी पैसे देणं असं जर केलं तर शनी महाराज 7.5मध्ये नाही, लाईफमध्ये कुठेही तुमच्यावर प्रसन्न होणार नाही. अजून ग्रह तो म्हणजे राहू. तर राहूमध्ये सुद्धा एवढी ताकद आहे. राहूची जेव्हा दशा चालू असती त्यावेळी माणूस अफाट श्रीमंत होऊ शकतो आणि अफाट गरीब सुद्धा होऊ शकतो. देणारे आहेत, घेणारे आहेत राहू. राहू, शनी, केतू, मंगळ ही ग्रहच तसे आहेत की देणार. द्यायला जर सुरुवात झाली तर हात थांबणार नाही त्यांचा, एवढं देणार. पण घ्यायला जर सुरुवात झाली तरी हात थांबणार नाही, पार रिकामं करणार आपल्याला. त्यामुळे राहूचे उपाय सुद्धा कायम करत जा. राहू तुमच्या पत्रिकेत खराब असेल तर घरात मंगळ नवग्रह यंत्र असणं अतिशय गरजेचं आहे. पण ओळखायचं कसं? एक साधी गोष्ट सांगते तुम्हाला, ओळखायचं कसं. व्हिडिओ आहेतच आपले की राहू खराब आहे, नवग्रह चौकी आपल्याला पाहिजेच, राहूचे उपाय आपल्याला केले पाहिजेत. तुम्ही पत्रिकेमध्ये बघू शकता, ऑनलाईन पत्रिकेमध्ये बघू शकता, कुठेही बघू शकता. आजकाल आपली कोणती दशा चालू आहे पटकन तुम्ही मोबाईलमध्ये पण बघू शकता. तर ज्यावेळी घरातल्या इलेक्ट्रिक वस्तू, गाडीच्या इलेक्ट्रिक वस्तू खराब होतात त्यावेळी समजायचं की आपल्या मागं राहू आहे, आपल्याला काळजी घेतली पाहिजे. इलेक्ट्रिक वस्तू हे त्यांचं मोठं कारक आहे. जिथं इलेक्ट्रिक वस्तू खराब व्हायला लागतात तिथं समजायचं
राहू आपल्या मागं आलेले आहेत. अचानक ॲक्सिडेंट होणं, अगदी वरनं नारळ पडून पण तो अंगठा फ्रॅक्चर होणं, किंवा सहज असं करायला गेलो, भिंतीला हात लागला आणि हात फ्रॅक्चर झाला, सहज पडलो आणि पायामध्ये रॉड घालावा लागला, ही सगळी गोष्टी राहूच्या आहेत. त्यामुळे नवग्रह चौकी घरात असणं गरजेचं आहे. राहूला खुश ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी सगळ्यात मोठा राहूचा एक नियम आहे, तो म्हणजे जिथं शिजवाल तिथंच खा. घरामध्ये ज्या आता तुमच्या या किचनमध्ये न जेवण्याच्या सवयी आहेत, किचनमध्ये डायनिंगच नसतं, डायनिंग पार तुम्ही हॉलमध्ये येऊन ह्याच्यामध्ये टी व्ही बघत जेवणार, इथं राहू खराब होतो सगळ्यात पहिला. की जिथं शिजवता तिथंच खा, म्हणजे किचनमध्ये शिजवा, किचनमध्येच जेवा. कमीत कमी दिवसातले एक वेळचा जेवण तरी तुम्ही किचनमध्येच करा, त्यावेळी अख्ख्या परिवाराचा राहू खराब होत नाही. आणि शेवटचा आहे केतू. केतू तसा आपल्याला फारसा त्रास देत बसत नाही, कारण राहू एवढा मोठा प्रबळ आहे, ते दोघं जण अर्धे अर्धे आहेत, तो एवढ्यावरनं आपल्याला प्रबळ सगळं करत असतो, त्यामुळे केतू थोडासा शांत असतो. केतू शांत होतो, त्याचा केतवे नमःचा जप करत राहा, केतूचे उपाय पण असतात ते करत राहा. आणि सगळ्यात मोठं खुश होतो तो म्हणजे तुम्ही स्टे डॉगला, भटक्या कुत्र्यांना जेव्हा दूध चपाती काही ना काही खायला घालता, त्यावेळी केतू महाराज शांत राहतात. त्यामुळं डॉगची सेवा घरातल्या नाही, माझ्या घरात 6 डॉग आहेत आणि माझ्या घरात 8 डॉग येतात, आम्ही त्यांना हे घालतो ना आम्ही त्यांना नाही, तो लाड आहे. स्टे डॉग ज्यांना गरज आहे, बाहेर भटक्या कुत्र्यांना ज्यांना गरज आहे चपाती भाकरीची, तिथं घाला, म्हणजे केतू खुश राहतात. तर हे ज्यांच्याकडे नवग्रह यंत्र नाही आहेत त्यांच्यासाठी पण तुम्ही हे उपाय कायमस्वरूपी करत राहिलात तरी चालेल, नवग्रह घ्यायची गरज नाही. पण या सगळ्या ग्रहांचे उपाय लक्षात घ्या आणि आयुष्यात कायमस्वरूपी करत राहा. आणि त्यापेक्षा सुद्धा सगळ्यात सुंदर आहे ते म्हणजे नवग्रह चौकी. आपले नवग्रह खुश राहतात. आणि हे आता ह्याला सुद्धा हा वरचा कागद काढत जाऊ नका, वरचा कागद काढत जाऊ नका, म्हणजे जास्तीत जास्त दिवस टिकतं. नवग्रह चौकी सुद्धा तुम्ही वर्षानं बदलत जा, खरं शास्त्र वर्षानं बदलत जा. तुमची घेतानाच हे विचार असतात की ताई हे परत बदलावं लागेल का? अरे प्रत्येक गोष्टीला एक एनर्जी आहे, त्यानंतर ते बदलावंच लागतं. आपण जन्माला आलो तसंच राहतो का? नाही, आपण सुद्धा बदलत राहतो. तशाच हे सगळं आहे. त्यामुळे हे सुद्धा 1-1 वर्षानं तुम्ही बदलत राहा, म्हणजे एनर्जी पॉवर त्याच्यामध्ये सारखी 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 राहते आणि मग आपल्याला त्याचा उपयोग चांगले होत असतात. तर हे आज तुम्हाला मी सांगितलं नवग्रहाबद्दलची माहिती. कशी वाटली हे मला जरूर सांगा. वरती माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्हाला ऑफर चालू आहेत 31 डिसेंबरपर्यंत, 2-3 दिवसाच्या कोणत्या ना कोणत्या वस्तूंच्या ऑफर चालू आहेत. तर ऑफरमध्ये भाग घ्या, म्हणजे तुमचे पैसे वाचतील, वर तुमच्याकडं वस्तू येतील आणि तुम्ही खुश राहाल. आणि तुम्ही खुश तर मी खुश. त्यामुळं वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा. तर चला परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.